सांगणार आहे. तर ते असा विषय आहे की लोकांनी उन्हाळ्यात ह्या 1522 नावाची व्हरायटी सिजंटा कंपनीची केली होती, परंतु ही उन्हाळी व्हरायटी आहे आणि आता हिला पाऊस लागला. पाऊस लागल्यामुळे ही जी अशी कंडिशन होणार आहे, आता ही पाऊस उघडताच हिला करपे येणार आहे. करपे आला त्यासाठी आपण काय दक्षता घ्यावी, त्यासाठी तुम्ही रिडमोर गोल्ड किंवा रोको किंवा कस्टोडिया तिन्हीपैकी तुमची एकतरी फवारणी व्हावी अशी माझी इच्छा आहे. आणि याला खालून ब्ल्यू कॉपर रोको खाली जरी सुटलं, ड्रिप ॲप्लिकेशन जरी केलं तरी तुम्ही 100% यामध्ये वाचणार आहात. आणि बाजारभावाचा विषय घेतला तर ह्या फ्लावरी किमान 35 रुपये 40 रुपयाच्या दरम्यान आसपास खापल्याच पाहिजेत असा माझा एक अंदाज आहे. परंतु जो घाण्या करप्या या 2 रोगांना जपल तो यशस्वी होईल, अन्यथा यशस्वी होणं अशक्य आहे. आता असा विषय सांगायचा या फ्लावरबद्दल, आता ॲक्च्युली 1522 व्हरायटी तिला 1 महिनाभर टेम्परेचर लागतं आणि 1 महिनाभर उजाडण्याचं टेम्परेचर होतं, म्हणजे ज्या टायमाला भेटत बसतं त्यावेळेस तिला पाऊस हा लागतो. पण आता अशी कंडिशन झालेली आहे ती त्या लहानपणातच तिला पाऊस चालू झाला आहे. काय लहानपणातच पाऊस चालू झाल्यामुळं ही शेतकऱ्याची अवस्था दयनीय झालेली आहे. आज आमच्या गावात किमान 2 ते 3 लाख गाडी फ्लावरची आता म्हणजे एवढ्या 8-10 दिवसात लागलेली आहे. पण काही लोकांच्या फ्लावरी अजून उंची घेत नाहीत. कारण का, त्याला मायक्रोटनची कमतरता आहे, खतांची कमतरता आहे. तिच्यामुळे चॉकअप झाल्यामुळं ती फ्लावर व्हरायटी हाईट घेऊ शकत नाही, उंची घेऊ शकत नाही, तिचा पत्ता होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारचे मायक्रोटन, उदाहरणार्थ पूर्वा कंपनीचं विलाज, पूर्वा कंपनीचं चिली मिक्स अशा प्रकारच्या फवारण्या किंवा ड्रिप ॲप्लिकेशन करायला काही हरकत नाही. एवढे सांगू मी इच्छितो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.